अवलंबून असतात। ते काम माननीय आयुक्त साहेब आणि त्यांनी केलेलं आहे। मी त्यांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो। आणि माझं पालिका कार्यालय व सिडको पोलीस स्टेशन यांनी पण सहकार्य दिले, त्या सर्वांचे पण आभार। तसेच महत्त्वाचे म्हणजे या कार्यक्रमासाठी आपल्या छत्रपती संभाजीनगरचे सर्व बांधव, माता भगिनी, बालके यांनी रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। त्या सर्वांना लोकमत समूहाने मला लोकमत ग्लोबल एक्सलन्स अवॉर्ड या अवॉर्डने सन्मानित केलं, त्याबद्दल मी लोकमत समूहाचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो। माझ्या आईवडिलांनी मला जे चांगले संस्कार दिले, मला चांगलं शिक्षण दिलं, हालाकीची परिस्थिती असताना मला शिकवलं, उच्च शिक्षित केलं आणि त्या शिक्षणाच्या बळावर मी सुरुवातीला नोकरी केली। नोकरी करत करत मी शिक्षण संस्था उभारली। या राजकोट शिक्षण संस्थेच्या माध्यमातून मी ग्रामीण भागात, आदिवासी भागात, डोंगरी भागात शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालय त्या ठिकाणी सुरू केले। गोर गरीब, वंचित, बहुजन या विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळावी या उद्देशानं त्या ठिकाणी सुरुवातीला शाळा, महाविद्यालय आणि हे सगळं सुरू केलं। त्याचबरोबर आईची इच्छा होती की मुली पण शिकल्या पाहिजेत आणि म्हणून स्वतंत्र मुलींसाठी देखील महाविद्यालय सुरू केलं, ज्या महाविद्यालयामध्ये मी निशुल्क प्रवेश सर्व मुलींना त्या ठिकाणी देतो आणि ह्या माध्यमातून हजारो विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षण घेत आहेत। आणि यासोबतच मला ज्या ज्या ठिकाणी सामाजिक कार्य करण्याची संधी मिळेल त्या सामाजिक कार्य करण्याचा प्रयत्न केला आणि त्या माध्यमातून आज अनेक ठिकाणी वाचनालय उभे राहिले, अभ्यासिका उभ्या राहिल्यात, शाळा उभ्या राहिल्यात आणि म्हणून अनेक गोरगरीब विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि त्या शिक्षणाच्या माध्यमातून अनेक गोरगरीब विद्यार्थी त्या ठिकाणी आपलं आयुष्याचे पुढचे चांगले दिवस त्या ठिकाणी पाहत आहेत। त्याबद्दल मी माझ्या आईवडिलांचे पुनश्च एकदा या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करेल आणि त्यांच्या ऋणात राहू इच्छित। लोकमत समूहाने जो सन्मान केला, त्याचा गौरव केला, त्याबद्दल लोकमत समूहाचे देखील त्या ठिकाणी धन्यवाद करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सर, वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांची आज जयंती उत्सव साजरी होते, या निमित्ताने समाज बांधवांना काय संदेश देणार तुम्ही? मी म्हणेल की वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांनी एक शौर्याची गाथा या ठिकाणी निर्माण केलेली आहे। शौर्य काय असतं, स्वाभिमान काय असतो आणि देशासाठी आपण काय केलं पाहिजे याचं प्रतीक म्हणजे महाराणा प्रताप आहेत। यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपण देशासाठी आपण पुढं आलं पाहिजेत। आज आपला देश संघर्ष करतो, या संघर्षामध्ये राजपुतांचा इतिहास आहे की ज्या ज्या वेळेस समाजावर, देशावर या ठिकाणी संकट आला तर पहिल्या लाईनीमध्ये उभा राहणारा हा राजपूत समाज आहे। कधीही तो मागे हटला नाही, नेहमी या ठिकाणी पुढे राहिला। जर आताही या चालू परिस्थितीमध्ये ज्या ज्या वेळेस या देशावर संकट येईल, आमचा समाज पुढच्या धाडशी म्हणजे निधड्या छातीनं पुढं जाईल आणि देशासाठी लढेल, एवढेच या ठिकाणी सांग।